नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज मी तुम्हाला झटपट होणारी अशी एक रेसिपी सांगणार आहे। आपण तूप बनवल्यानंतर जी बेरी उरते त्या बेरीपासून आपण राजमलाई चॉकलेट बनवू शकतो। राजमलाई चॉकलेट तर तुम्हाला आठवतच असेल ना, शाळेच्या दिवसांमध्ये जे आपण खात होतो शाळेच्या बाहेर। तर ते चॉकलेट बनवण्याची पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे, तेही होममेड राजमलाई चॉकलेट। त्यासाठी मी तूप बनवून घेतलेली जी बेरी आहे ती घेतलेली आहे। आता यातच मी घालत आहे दूध। दूध पहा, मी साही सगट घालत आहे। थोडंसं दूध घालायचं आहे इथं आपल्याला, आणि सोबतच यामध्ये मी टाकत आहे साखर। साखर आपल्या अंदाजानुसार टाकायची। मी इथे 5 ते 6 चमचे साखर घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर इथे घालू शकता। आता हे आपल्याला आवळून येईपर्यंत सतत ढवळून घ्यायचं आहे। पहा, हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स केलेलं आहे आणि आता याला छानशी अशी उकळीसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। आता हे आपल्याला घट्ट होईपर्यंत सतत असं ढवळत राहायचं आहे आणि याचा गोळा होईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं। यामध्ये तुम्ही कोको पावडरसुद्धा घालू शकता। मी इथे कोको पावडर घालत नाही, टोटली होममेड रेसिपी आहे ही आपली। पहा, हे घट्टसर आवळून आलेलं आहे। आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये हे आपण आता काढून घेऊया। पहा, हे एका आता प्लेटमध्ये आपण काढून घेतलेलं आहे। हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे डीप फ्रीझरमध्ये 2 ते 3 तास ठेवायचे सेट होण्यासाठी। 2 ते 3 तास झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। आपले 2 ते 3 तास झालेले आहेत फ्रीझरमधून, हे मी बाहेर काढलेले। आता आपण याला कट करून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे। पहा, मी एक चॉकलेट तुम्हाला याच्यातलं काढून दाखवते। छान असं राजमलाई चॉकलेट तयार झाले, तोडून सुद्धा दाखवते मी, आणि चवीला सुद्धा अगदी राजमलाई चॉकलेट सारखंच लागते। जर तुम्हाला ही माझी होममेड राजमलाई चॉकलेट बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कसं झालंय ते। थँक्यू।